तारीख 10 सप्टेंबर 1955. बाबूराव पुणेकर आणि कमलाबाई पुणेकर यांच्या पोटी तू जन्म घेतलास. नाव रमेश बाबूराव पुणेकर. आईने दिलेल्या संस्कारांनी तुला माणुसकीचा वारसा मिळाला आणि वडिलांच्या मार्गदर्शनाने जबाबदारीची जाण. लहानपणापासूनच सर्व भावंडांमध्ये असलेले प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसाठी जगण्याची वृत्ती हीच आप्पाची ताकद होती. सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे, प्रत्येकाचे ऐकून घेण्याचे आणि आवश्यक तेव्हा सगळ्यांच्या पाठी उभं राहण्याचे म्हणजे आप्पाचा स्वभाव. भावंडासाठी तो फक्त भाऊ नव्हे तर मित्र, आधारस्तंभ आणि एक प्रेरणा होता. सर्व भावंडांमध्ये तू एक मध्यबिंदू होतास. सर्वांना तू नेहमी जोडून ठेवायचास. आप्पाच्या आयुष्यात खरी ताकद म्हणजे त्याची पत्नी. त्याच्या आयुष्याची ती अर्धांगिनी, साथीदार, शांतपणे त्याच्या मागे खंबीरपणे उभी होती. आप्पा नेहमी म्हणायचा, जीवनात कितीही यश मिळालं तरी ते अपूर्णच असतं जर सोबत समजून घेणारी पत्नी नसेल तर. आप्पाची 2 मुलं हे त्याचा अभिमान होते. त्यांनी मुलांना फक्त चांगलं शिक्षणच दिलं नाही तर आयुष्यात कसे जगायचे हेही शिकवले. त्याच्या मुलांमध्ये आजही तीच ऊर्जा आणि माणुसकी दिसते जी आप्पांनी स्वतःच्या आयुष्यात जपली. अंबर पे मेरे एक ही तारा, वो एक तारा हो तुम, ना कोई खुदा मेरा तेरे सिवा, मेरा जग सारा हो तुम. मैंने तुम्हें जहाँ रखा कोई नहीं है वहाँ. पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम. पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम ही पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए. धड़कन तुम सीने में हर वक्त धड़कते हो. जाऊं कहीं भी मैं तुम हो या ना हो, पर साथ ही रहते हो. तुम होते हो इन आँखों में हर जगह. मग आली त्याच्या आयुष्यात 3 गोचिरी नातवंडासोबत खेळणे, त्यांच्यासाठी गोष्टी सांगणे, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणे हे त्याचं आवडीचं काम. त्यांना फक्त आजोबासारखं नाही तर मित्रासारखं प्रेम दिलं. त्यांनी दिलेलं प्रेम, शिकवलेले संस्कार आणि त्यांनी निर्माण केलेलं वातावरण हेच त्याच्या कुटुंबाचा आजही जिवंत वारसा आहे. आप्पा, तू एक आमच्या घरातील असा व्यक्ती जो घरातील प्रत्येक कार्यक्रमात पुढे असायचा. गणपतीसारखे धार्मिक उत्सव तू मोठ्याने साजरा करत असे, कारण तुला माणसांची आवड होती. सणानिमित्त सगळी माणसं एकत्र यायची हे तुला आवडत असे. होळी असो, दिवाळी असो, गणपती असो, सण कुठचाही असो, प्रत्येक सणाचा प्रत्येक क्षण कसा उजळेल हेच तुझ्या ध्यानी मनी असायचे. राबोडीतील जुन्या घरी गणपती बसायचा की त्यावेळी केलेल्या डेकोरेशनची आजही छाप तू आमच्या मनावर कोरली आहेस.
तू केलेले वेगवेगळे देखावे आज सुद्धा घरातील कुठचाही व्यक्ती विसरलेला नाही. तुझी ती कला आणि तू केलेले प्रत्येक जुगाड आजही आमच्या स्मरणात आहेत. तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे सोल्युशन होते. जीवन हे नुसते जगण्यासाठी नाही, तर जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगायला पाहिजे, हेच तू आम्हाला शिकवले. सर्व नातेवाईकांबरोबर, मित्रमंडळीबरोबर पिकनिकला जाणे म्हणजे तुझा आवडीचा विषय. तू स्वतः पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी अरेंज करायचा. तुझ्याबरोबर प्रत्येक पिकनिक आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. आजही तुझा प्रत्येक मित्र तुझ्याबरोबर घालवलेला क्षण आठवून ते क्षण जगत आहे. योगा करणे, व्यायाम करणे ही तुझी आवड होती. तुझी पर्सनॅलिटी एखाद्या बॉलिवूडच्या हिरोला सुद्धा लाजवेल अशीच होती. सतत नवीन काहीतरी करण्याचा तुझा ध्यास असायचा. पण दिनांक 25 ऑक्टोबर 2025 दुपारी 12:37 तू आम्हाला सोडून गेलास. आपला आप्पा आपल्याला सोडून गेला यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे. मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. आमच्या घरातील एक हरुनिरी एक कलाकार व्यक्तिमत्व कायमचे आमच्यातून निघून गेले. मित्र असो, नातेवाईक असो, भाचे असो, पुतणे असो, सुना असो की जावई असो, प्रत्येकाबरोबर तुझी मैफिल ही रंगायची. प्रत्येक मैफिलीची तू शान असायचा. यापुढे ही कार्यक्रम होतील, मैफिल होतील, फंक्शनही होतील, पण त्या मैफिलीची ती शान असेल का? आणि आप्पा, ही मैफल तू अशी अर्धवट सोडून जाशील हे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. तू कुठेही असशील, कोणाबरोबर असशील, नक्कीच ते वातावरण मनमोहक बनवशील. तुझ्या जाण्याने आपल्या घरात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघण्यात. बाहों के तुझे हार मैं पहनाऊंगा एक दिन, सब देखते रह जाएंगे, ले जाऊंगा एक दिन. ओ महबूबा, ओ महबूबा, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मौजूद. तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मौजूद. गुजरूं मैं इधर से कभी, गुजरूं मैं उधर से, मिलता है हर एक रास्ता जाकर तेरे घर से. गुजरूं मैं उधर से कभी, गुजरूं मैं उधर से, मिलता है हर एक रास्ता जाकर तेरे घर से. ओ महबूबा, ओ महबूबा. दरवळलास तू आमच्या चंदनासारखा, लखलखलास तू आमच्या ताऱ्यासारखा, जगलास तू आमच्यात वाघासारखा, आणि निघून गेलास मात्र वाऱ्यासारखा. अप्पा, तू नाहीस असं म्हणणं कठीण आहे, कारण तू अजूनही आमच्यात आहेस. प्रत्येक हास्यात आहेस, प्रत्येक फोटोत आहेस, प्रत्येक आठवणीत आहेस, प्रत्येक सणात आहेस, प्रत्येक क्षणात आहेस. अप्पा, तू सदैव आमच्या मनात राहशील, आमच्या स्मरणात राहशील. मिस यू अप्पा.